उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हे जग कोण चालवतं? जीवनाचे उद्दिष्ट काय आहे? देव खरंच काही करतो का? असे प्रश्न पडलेल्या नरेंद्रचे स्वामी विवेकानंद कसे झाले? तसेच स्वामी विवेकानंद यांचा अत्यंत प्रेरणादायी असा जीवन प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. भारत माहिती करून घ्यायचं असेल तर विवेकानंद वाचा, त्यांच्यात केवळ सकारात्मकता आहे. हे वचन गुरुदेव श्री रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलंय. पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊया. स्वामी विवेकानंद म्हणजे केवळ एक संन्यासी नव्हे, ते म्हणजे भारताच्या आत्मविश्वासाचा हुंकार, शतकात एकदाच जन्म घेणारी अशी महान शख्सियत, ज्यांनी संपूर्ण जगाला हिंदू धर्माची खरी ओळख करून दिली, ज्यांचं असं ठाम मत होतं की लोकांची सेवा करणं हीच ईश्वराची सर्वोच्च पूजा आहे. असे महान विचारवंत म्हणजेच स्वामी विवेकानंद. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ, त्यांची आई भुवनेश्वरी देवी, वडील विश्वनाथ दत्त. त्यांचे वडील त्या काळातील प्रतिष्ठित वकील होते. घराणं सदन होतं. वडील त्यांच्याजवळ असलेल्या संपत्तीचा उपयोग दानधर्मासाठी करत असत. याच संस्कारात नरेंद्र वाढू लागला. पाहूया या धाडसी नरेंद्रचा जीवन प्रवास. लहान वयापासूनच नरेंद्रनाथांना अध्यात्म, तत्वज्ञान आणि सत्याचा शोध त्याची खूप ओढ होती. ते अतिशय बुद्धिमान होते आणि रामायण, महाभारत, भगवद्गीता, उपनिषदे, वेद यासोबतच इतिहास, समाजशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य सगळं काही मन लावून अभ्यासाचे. अभ्यासासोबतच ते खेळ आणि शारीरिक व्यायामातही खूप सक्रिय होते. इतकं सगळं वाचूनही त्यांच्या मनात एक प्रश्न सतत घोळत असे, आणि तो म्हणजे, तुम्ही देवाला पाहिलं आहे का? हा प्रश्न ते ज्या व्यक्तीला भेटायचे त्यांना विचारायचे, पण कुणीही त्यांना समाधानकारक उत्तर देऊ शकत नव्हतं. 1881 साली त्यांची भेट झाली रामकृष्ण परमहंस यांच्याशी. नरेंद्रनाथांनी त्यांनाही तोच प्रश्न विचारला, आपण देवाला पाहिलं आहे का? त्यावर रामकृष्ण परमहंस शांतपणे म्हणाले, हो, मी देवाला तसंच पाहतो, जसं आता तुला पाहतो आणि बोलतो. ही भेट नरेंद्रनाथांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. याच क्षणापासून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला खरी दिशा मिळाली. गुरूंच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारत पायी भ्रमण सुरू केलं. या भारत दर्शनात ते लोकांना उपनिषदे, गीता आणि रामकृष्ण परमहंसांचे अनुभव सांगत. जिथे गरज असे तिथे ते बुद्ध आणि येशू ख्रिस्तांची उदाहरणेही देत. त्यांचा ठाम विश्वास होता की व्यवहार आणि सेवा यामधला फरक नष्ट झाला पाहिजे. लोकांची सेवा करणं म्हणजेच देवाची सेवा. ते लोकांना सांगायचे की आध्यात्मिक होण्यासाठी घर सोडून जंगलात जाण्याची गरज नाही. दैनंदिन जीवन जगत असतानाही आपण आध्यात्मिक होऊ शकतो. स्वामी विवेकानंद परदेश प्रवासाला निघाले तेव्हा 1893 साली शिकागो येथे पार्लिमेंट ऑफ रिलिजियस मध्ये त्यांना भाषण देण्याची संधी मिळाली. त्यांच्या या भाषणातून त्यांनी धार्मिक सहिष्णुता, सार्वत्रिक बंधुता, योग आणि ध्यान यांची ओळख पाश्चिमात्य जगाला करून दिली. त्यांचं असं म्हणणं होतं, पूर्वेकडचं अध्यात्म आणि पाश्चिमात्य भौतिक प्रगती जर एकत्र आली तर मानवजातीसाठी ती सर्वात मोठी देणगी ठरेल. आणि जेव्हा स्वामी विवेकानंद 19 फेब्रुवारी 1897 रोजी त्यांच्या पहिल्या पाश्चिमात्य दौऱ्यानंतर भारतात परत आल्यानंतर आपल्या गुरुदेवांची शिकवण ह्युमॅनिस्टिक टीचिंग यांना एक इन्स्टिट्यूशनल फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वर्षी त्यांनी स्थापन केली, ती म्हणजे रामकृष्ण मिशन. मिशनचं मूळ नीती होतं, आत्मनो मोक्षार्थ जगत हितायचं, म्हणजेच स्वतःच्या मुक्तीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी एक नवा आदर्श लोकांसमोर ठेवला. तो म्हणजे शिवज्ञाने जीवसेवा, म्हणजेच प्रत्येक जीवाला शिव अर्थात ईश्वर मानून त्याची सेवा करणे. रामकृष्ण मठ संन्यासांचं आध्यात्मिक साधनेचं केंद्र बनलं. रामकृष्ण मिशन समाजाच्या सेवेचं म्हणजेच शिक्षण, आरोग्य आणि आपत्कालीन मदत कर्माचंही केंद्र बनलं. विवेकानंदांचं सर्वात मोठं फिलॉसॉफिकल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे प्रॅक्टिकल वेदांत. त्यांनी उपनिषदांमधल्या क्लिष्ट कल्पनांना रोजच्या जीवनात वापरता येईल असं सोपं केलं. ते म्हणायचे, प्रत्येक माणसामध्ये तो अनंत, तो एकमेव ब्रह्म लपलेला आहे. त्यांच्या दर्शनाचे काही मुख्य मुद्दे होते. एक, डिव्हिनिटी ऑफ मॅन, माणसांचं दैवत्व. ते म्हणायचे, तुम्ही प्रत्येकजण ब्रह्म आहात, तुम्ही प्रत्येकजण ईश्वर आहात. आपलं खरं स्वरूप पवित्रता, शक्ती आणि ज्ञान आहे. दौर्बल्य, पाप हे फक्त गैरसमज आहेत. त्यानंतर सॅल्वेशन थ्रू सर्व्हिस, म्हणजेच सेवेतून मुक्ती, निस्वार्थपणे दुसऱ्यांची सेवा करणं हीच देवाची उपासना आहे. आणि नंतर राष्ट्रवाद आणि तरुणांची शक्ती. विवेकानंद मानत होते, भारत तेव्हाच विश्वगुरू बनेल जेव्हा इथले तरुण जागे होतील. त्यांनी तरुणांना साथ दिली, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
आणि त्याचप्रमाणे शिक्षणाचं महत्त्व. ते म्हणायचे, शिक्षण म्हणजे माणसामध्ये आधीपासूनच असलेल्या पुनर्वत्वाचा आविष्कार आणि जगाच्या कल्याणासाठी. आणि अशा प्रकारे जगाच्या कल्याणासाठी केलेले अविरत कष्टांमुळे त्यांची तब्येत खूप खालावली. डायबिटीज आणि इतर आजारांनी त्यांना ग्रासलं होतं, पण त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. आणि मग 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठात वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी त्यांनी महासमाधी घेतली.